खरेदी विक्री केंद्राच्या निवडणुकीमध्ये भंडाराच्या तीनही तालुक्यामध्ये काँग्रेसनं गड राखला. नाना पटोलेंच्या पॅनलचा दणदणीत विजय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात. गिरीश महाजनांच्या विधानामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली. महाजनांच्या वक्तव्यामुळे निवडणुकांबाबत पुन्हा संभ्रम. बारामतीमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात. जय भवानी माता पॅनल विरुद्ध छत्रपती बचाव पॅनल यांच्यामध्ये काटेकी टक्कर. झेंडावंदन करू दिलं म्हणजे पालकमंत्री पद मिळालं असं नाही. पालकमंत्रीपदावरून भरत गोगावलेंचा आदिती तटकरेंना टोला. 1 मे रोजी आदिती तटकरेंच्या हस्ते रायगडमध्ये झेंडावंदन. भाजप नेत्या नवनीत राणांना पाकिस्तानमधून जीव मारण्याच्या धमक्या. पाकिस्तानमधील वेगवेगळ्या फोनवरून धमक्या आल्याची माहिती. मुंबईच्या खार पोलिसांकडून अधिक तपास सुरू. मंत्री नरहरी झिरवाळांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. गेल्या 8 दिवसांपासून सैफी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मंत्री झिरवाळांची तब्येत स्थिर असल्याची माहिती. लाडकी बहीण योजनेच्या हमीवर लाडक्या बहिणींना कर्ज देण्याच्या राज्य सरकारचा प्रयत्नात. लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न. आजपासून संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाला सुरुवात. डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिरामध्ये तृतीय संघ शिक्षा वर्गाचं आयोजन. सहकार्यवाह दत्तात्रय होसबळेंच्या हस्ते तृतीय वर्ष वर्गाचं उद्घाटन. ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा विस्ताराचं लक्ष्य. यावर्षी विजयादशमीला संघाला 100 वर्ष पूर्ण होणार. 10वी बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार. उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये मोठी घट. गेल्या 48 तासामध्ये दरात 2800 रुपयांची घसरण. सोन्याचे दर 93,800 रुपयांवर पोहोचले. मुंबई ठाण्यानंतर आता कोकण मराठवाड्यामध्ये ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार. हवामान खात्याचा अंदाज. नागरिकांना सावधगिरीचा इशारा. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाची हजेरी. हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सलग 5व्या दिवशी अवकाळी पावसाचा कहर. आठवड्याभरापासून सातपुड्यामध्ये तुफान पाऊस. अवकाळी पावसामुळे भर उन्हाळ्यात सातपुड्यातील नद्यांना पूर. नाशिकच्या मनमाडमध्ये दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून दिलासा. वाशिम जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचं आगमन. जालन्याच्या भोकरदन तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे छोट्या मोठ्या नाल्यांना पूर. आणखी 4 दिवस पावसाची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट. जिल्ह्यामध्ये फळबागांचं मोठं नुकसान. रायगडच्या पोलादपूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचं थैमान. वजरवाडीमध्ये झाड उन्मळून पडल्यानं घराचं नुकसान. नाशिकच्या येवला तालुक्यामधल्या सायगाव परिसरात जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचलं. शेती पिकांचं मोठं नुकसान. हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी. काही ठिकाणी घरांचं नुकसान. मात्र उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. जालना जिल्ह्यामधील राजूरसह परिसरामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. फळबागांना फटका बसण्याची शक्यता. हवामान खात्याकडून जिल्ह्याला येलो अलर्ट. अवकाळी पावसामुळे नाशिकमध्ये कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. कांद्याचे भाव पुन्हा घडघडण्याची शक्यता. जालन्याच्या टेंभुर्णीमध्ये वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या बागांचं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या रावेरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीमुळे केळी पिकाला फटका. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या करमाळमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. आठवडी बाजारामधील टरबूज वाहून गेले. जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनावर झाड कोसळल्यानं 2-3 जण जखमी. रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार. लातूर शहरामधील राजीवनगर भागामध्ये नारळाच्या झाडावर वीज कोसळली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नाशिकच्या इगतपुरीमधील उंबरकोनमध्ये वीज पडून 24 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू. पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद. नाशिक जिल्ह्यामध्ये 435 ठिकाणी भीषण पाणी टंचाई. तब्बल 2,28,000 रहिवाशांना 127 टँकरद्वारे पाणी पुरवठा. लातूरच्या बुधोडा गावामध्ये पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची वणवण. प्रशासनाकडे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी. परभणीच्या जिंतूर तालुक्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई. विहिरींमधील पाणी आटल्यानं ग्रामस्थांना टँकरनं पाणी पुरवठा. कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेचं लवकरच टेस्टिंग होणार. दुसऱ्या टप्प्यामधील पहिल्या टप्प्याचं 95% काम पूर्ण. पश्चिम महाराष्ट्रामधलं 1 टीएमसी पाणी थेट तुळजापूरच्या रामदरा प्रकल्पामध्ये पोहोचणार.
नाशिकच्या निफाडमधील चांदोरी सायखेडा परिसरामध्ये गोदावरी नदीतून जलपर्णी हटवण्याचं काम सुरू. गोदावरी नदी लवकरच मोकळा श्वास घेणार. अमरावतीचा पाणीपुरवठा आज आणि उद्या बंद. शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. वडगाव माहुरे परिसरात पाईपलाईन दुरुस्तीचं काम हाती. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. रत्नागिरीच्या राजापूरमधील कोदवली मांडवकर वाडीमध्ये श्रमदान आणि लोकवर्गणीमधून 5,000 ग्रामस्थांची तहान भागणार. सरकारी निधीची वाट न पाहता 11 लाखांचा निधी जमवत बंधारा बांधला. ठाण्यामधल्या शहापूर तालुक्यामध्ये टाकी पठार परिसरामधील आदिवासी पाड्यांवर भीषण पाणी टंचाई. सामाजिक कार्यकर्ते संतोष दवणेंच्या सहकार्यामधून स्वयंसेवी संस्थेचा टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा. नागपुरात नालेसफाई न झाल्यास यंदाही पुराचा धोका. नागपुरातील 29 नाल्यांची सफाई सुरू तर 44 नाल्यांची स्वच्छता अजूनही बाकी. पावसाळ्यापूर्वी नाग नदी स्वच्छता करण्याचं आवाहन. वाशिमच्या सोयता भागामध्ये फळबाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. ट्रॅक्टरला टाकी जोडून पाण्याची निआड. झाडांना पाणी देऊन नवसंजीवनी देण्याचा शेतकरी रामेश्वर धोटेंचा प्रयत्न. वाशिममध्ये चवळीला 40 ते 50 रुपये प्रति किलोचा दर. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. धानाला प्रति 2 हेक्टरी जाहीर झालेला 20,000चा बोनस 5 महिन्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा नाही. राज्य सरकारनं हिवाळी अधिवेशनामध्ये केली होती घोषणा. बोनस न मिळाल्यानं शेतकरी संभ्रमात. चंद्रपूरच्या सावली तालुक्यामध्ये रानटी हत्तींचा धुमाकूळ. गावांमध्ये शिरत पिकांचं नुकसान. विजय वडेट्टीवारांनी प्रशासनावर उपस्थित केले सवाल. राज्य सरकारवर सुद्धा ओढले ताशेरे. जळगावच्या भुसावळमध्ये 52 वर्षीय व्यक्तीची गोळ्या झाडून आत्महत्या. आत्महत्येचं कारण स्पष्ट. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नाशिकच्या इगतपुरीमध्ये 25 वर्षीय युवकाची छातीमध्ये चाकू भोसकून हत्या. 6 जणांवर इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. ढेकण मोहामध्ये एका अज्ञात व्यक्तीकडून गोठ्याला आग. आगीमध्ये 2 शेळ्या आणि बोकडांचा होरपळून मृत्यू. महसूल प्रशासनाकडून घटनेचा पंचनामा. नागपूर पोलिसांकडून कुख्यात गुन्हेगारांना अटक. 4,32,000चा मुद्देमाल जप्त. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये तरुणाचं अपहरण करून हत्या. जबर मारहाण केल्यानंतर विष पाजून हत्या केल्याचा प्रकार. इन्स्टाग्रामवर तरुणीला मेसेज करून शिवीगाळ केल्याच्या रागातून हत्या झाल्याची माहिती. वर्ध्यामधल्या पुलगावमध्ये चोरट्यांनी घरातून 1,48,000चा ऐवज चोरला. पुलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. घरी कुणी नसताना चोरट्यांनी केला हात साफ. पिंपरी चिंचवडमध्ये तरुणीवर धारदार शस्त्रानं हल्ला. तरुणीचा मृत्यू. दुचाकीवरून 2 अज्ञात तरुणांनी केला हल्ला. वाल्हेकरवाडीच्या कृष्णाई नगरमधील घटना. अधिक तपास सुरू.